नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काटकोन आणि सरळ कोनाबद्दल अधिक माहिती समजून घेणार आहोत. तर या संकल्पना समजून घेतल्यावर आपल्याला दिशा आणि गणितामधील विविध उदाहरणे सोडवणं अजून सोपं जाईल. तर आपल्याला एक गोष्ट नक्की माहिती आहे, ते म्हणजे काटकोनाचे माप हे नेहमी 90 अंश इतके असते आणि आपण त्याला अशा प्रकारे दर्शवतो आणि हा आहे आपला काटकोन. आता समजा तुम्ही अशा प्रकारे पूर्व दिशेला तोंड करून बसलेले आहात आणि ही आहे आपली पूर्व दिशा. आता मी इथे बाकीच्या दिशा पण लिहून घेतो. इथे आहे उत्तर दिशा, इथे आहे दक्षिण दिशा, इथे आहे पूर्व आणि इथे आहे पश्चिम दिशा. तर समजा तुम्ही अशा प्रकारे पूर्व दिशेला तोंड करून बसलेले आहात आणि त्यानंतर आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे जर 90 अंशात वळलो तर आपले तोंड हे उत्तर दिशेला असेल. बरोबर, म्हणजे आपण आता उत्तर दिशेकडे पाहत असू. म्हणजेच आपण 90 अंशात वळलो आणि आपण उत्तर दिशेकडे पाहू लागलो. म्हणजेच काय, तर म्हणजेच आपण काटकोनामध्ये वळलेलो आहोत आणि इथे आपल्या बघण्याच्या दृष्टीमध्ये एका काटकोनाची निर्मिती झाली आहे असं आपण सांगू शकतो. आता आपण सरळ कोनाबद्दल बघूया. तर सरळ कोनाचे माप हे 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. आणि समजा आपण अशा प्रकारे पूर्व दिशेला पाहत आहोत आणि आपण एकूण 180 अंशाच्या कोनामध्ये वळलो तर आपले तोंड आता पश्चिम दिशेला झालेले असेल हे आपण म्हणू शकतो. म्हणजे या आकृतीत पाहिल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे संपूर्ण एक वळण पूर्ण केलेले आहे आणि हे वळण एक सरळ रेषा तयार करते, म्हणूनच याला सरळ कोन असं म्हणतात. म्हणजे आपण रेषेच्या माध्यमातून अशा प्रकारे सुद्धा दाखवू शकतो की इथे आपल्याला अशा प्रकारचा संपूर्ण 180 अंशाचा कोन मिळालेला आहे. म्हणजेच या संकल्पनांचा उपयोग आपण दिशा दाखवण्यासाठी किंवा वस्तूंच्या हालचालींचे वर्णन करण्यासाठी सुद्धा करू शकतो. चला आता आपण घड्याळाचे उदाहरण घेऊन हे अधिक स्पष्टरित्या समजून घेऊया. तर समजा आपल्याकडे अशा प्रकारे एक घड्याळ आहे आणि ज्याच्यामध्ये आपण वेळ इथे पुन्हा लिहून घेऊया. तर अशा प्रकारे घड्याळाचा मिनिट काटा जेव्हा 3 वरून फिरून 9 वर येतो तेव्हा तो अर्धवर्तुळ पूर्ण करतो. म्हणजेच तो अशा प्रकारे 3 पासून 9 पर्यंत जातो आणि तो अर्धे वर्तुळ पूर्ण करतो. म्हणजेच यावेळी त्याने 180 अंशाचे अंतर कापलेले असते आणि तो सरळ कोनामध्ये फिरलेला असतो. आणि जर हा काटा पूर्ण गोल फिरून पुन्हा 3 वर आला तर त्याने 2 सरळ कोन तयार केलेले असतील असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच इथे 180 अंश आणि इथे पुन्हा 180 अंश, म्हणजे संपूर्ण 360 अंशाचे वर्तुळ त्याने अशा प्रकारे पूर्ण केलेले असेल आणि यालाच आपण गणिताच्या भाषेमध्ये पूर्ण कोन असे म्हणतो. चला आता मला एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा बघू की 24 तासामध्ये मिनिट काटा हा किती सरळ कोन आणि किती काटकोन पूर्ण करेल? चला आता आपण हे सोडवून बघूया. तर समजा तुमच्याकडे अशा प्रकारे घड्याळ आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलाय 24 तासात मिनिट काटा किती सरळ कोन आणि किती काटकोन पूर्ण करतो. तर आपल्याला माहिती आहे की मिनिट काटा हा दर 15 मिनिटांनी एक काटकोन पूर्ण करतो. म्हणजेच आत्ता मिनिट काटा जर 12 वर आहे तर 15 मिनिटांनी तो 3 वर असेल आणि त्याने एक काटकोन पूर्ण केलेला असेल. म्हणजेच आपल्याला इथे एक 90 अंशाचा कोन काटकोन मिळतो. आणि मिनिट काटा एका तासामध्ये एक फेरी पूर्ण करतो. म्हणजेच तो 24 तासामध्ये किती फेऱ्या पूर्ण करेल? बरोबर, तो 24 तासामध्ये 24 फेऱ्या पूर्ण करेल. आणि आपण मगाशी जसे उदाहरण बघितले की एका तासामध्ये मिनिट काटा किती सरळ कोन तयार करतो? बरोबर, एका तासामध्ये 2 सरळ कोन तयार करतो. म्हणजेच तो काटा जेव्हा या दिशेला असतो तेव्हा त्याचा हा एक सरळ कोन तयार होतो आणि नंतर पुन्हा पूर्ण फिरल्यानंतर हा एक सरळ कोन तयार होतो. म्हणजेच एका तासामध्ये मिनिट काटा 2 सरळ कोन तयार करतो. आपण इथे लिहून घेऊया, एका तासात 4 काटकोन आणि एका तासामध्ये 2 सरळ कोन. आणि आपण याचा जर योग्य गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल की 24 तासामध्ये
24 दुणे 48 म्हणजेच आपल्याला एकूण 48 सरळ कोन मिळतील. आणि जर काटकोनांचा विचार केला तर 24 गुणिले हे 4 म्हणजे एका तासात 4 काटकोन. तर 24 तासामध्ये किती? 24 तासामध्ये 96 काटकोन हा काटा तयार करेल. छान. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण इथे सोडवून बघितलेले आहे आणि आपल्याला समजले आहे की काटकोन आणि सरळ कोन म्हणजे काय. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला अनेक आकार बघा, जसे की आपल्या घरातल्या भिंती किंवा शाळेच्या पुस्तकाचा कोन किंवा इतर अनेक मापे तुम्ही बघा आणि त्याच्यामधली कुठली मापं सरळ कोन आहेत, कुठली काटकोन आहेत याचा अभ्यास करून त्याची नोंद करून ठेवा.